म्हणजे आजच्याच दिवशी गेल्या 6 वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी भारतात 25 मार्च पासून लॉकडाऊन होईल ही घोषणा केली आणि भारतात लॉकडाऊन लागलं. आणि अगदी सेम तसंच कालच्या अधिवेशनात मोदी यांनी देशावर पुन्हा पॅन्डेमिक परिस्थिती ओढवू शकते असं म्हणाले. त्यासोबत सगळ्या नागरिकांना सतर्क करून काळजी घ्यायला सांगितली. परंतु आत्ताची पॅन्डेमिक येण्याची परिस्थिती काहीतरी वेगळी आहे. पूर्वी कोरोनासारख्या महामारीचं संकट उडवलं होतं, तर आता तिसऱ्या महायुद्धासारख्या संकटाखाली दडपताना भारत दिसून येतोय. आता भारतात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण या युद्धाचे परिणाम इतके तीव्र उमटायला लागलेत की त्याची झळ आता सर्वसामान्यांच्या खिशापासून ते जेवणापर्यंत पोहोचू लागली आहे. त्यामुळेच भारतात येत्या 30 दिवसात पॅन्डेमिक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता माध्यमांमध्ये दाखवली जाते. पण अशा कोणत्या शक्यता आहेत ज्यामुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो आणि त्या संकटाचे भारतावर कसे परिणाम पडतायत याबद्दलच सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे सगळ्यात अगोदर आपण सध्याची युद्धाची परिस्थिती जाणून घेऊ. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलकडून इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर म्हणून इराणने शेजारच्या आखाती देशातील अमेरिकेचे एअर बेसेस टार्गेट केले आणि त्याच्यावर मिसाईल हल्ला सुरू ठेवला. हे हल्ले सतत सुरू असल्यामुळे नंतर इराणने जगाला युद्धाचा आर्थिक फटका बसावा म्हणून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केली. त्यामुळे त्याची झळ अनेक देशांना बसू लागली. त्यानंतर अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यामधील हल्ले असेच सुरू राहिले. या हल्ल्यात इराणने प्रथमच आपली मिसाईल्स इस्रायलच्या अणुकेंद्रांजवळ डागली. त्यानंतर ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याची धमकी दिली होती. मात्र काल त्यांनी चर्चेसाठी 5 दिवसांची युद्धविरामाची घोषणा केली. त्यामुळे ही युद्धाची टांगती तलवार आणखीच तीव्र झाल्याचं दिसून येत आहे आणि याचेच पडसाद जगभरातील देशांवर पडायला लागले. त्यामुळेच भारतात पॅन्डेमिक सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं बोललं जात आहे. त्यामुळे भारतात लॉकडाऊन लागेल का हा प्रश्न निर्माण होतोय. त्याची पहिली शक्यता म्हणजे भारतात सध्या उपलब्ध होणारे LPG गॅस. सध्या भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठी कीळ बसली आहे. भारताच्या एकूण LPG पैकी जवळपास 60 ते 65% भाग हा इम्पोर्टवर अवलंबून आहे. त्यात धक्कादायक बाब म्हणजे या आयातीपैकी तब्बल 90% हिस्सा हा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतात येतो आणि हाच समुद्री मार्ग सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अत्यंत असुरक्षित झाला. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर गगनाला भिडले असून भारतात येणाऱ्या टँकरची संख्या घटली आहे. हे आव्हान केवळ किमती वाढण्यापुरतं मर्यादित नसून ते आपल्या उपलब्धतेचं मोठं संकट बनलंय. कारण आयात साखळीत खंड पडल्याने देशातील मोठ्या शहरांमध्ये गॅस सिलेंडरची वेटिंग लिस्ट वाढली आहे आणि सामान्य नागरिकांना 15 ते 20 दिवस वाट पाहावी लागते. त्यात हे संकट उडवण्यामागे केवळ बाहेरचं युद्ध हेच कारण नाहीये. त्यासोबत आपल्या देशांतर्गत गॅसच्या मागणीत झालेली वाढ आणि साठवणुकीची मर्यादित क्षमता हे देखील प्रमुख घटक आहेत. गेल्या काही वर्षात उज्ज्वला योजनेसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागात गॅसचा वापर वाढलाय, जो अभिमान देणारा असला तरी त्या तुलनेत आपला स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह असलेला साठा तितक्या वेगानं विकसित होऊ शकलेला नाही. जेव्हा जागतिक स्तरावर युद्धाच्या ठिणग्या पडतात तेव्हा लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि पॅनिक बुकिंग सुरू होते. यामुळे गॅस विकणाऱ्या कंपनीवर अचानक मोठा ताण येतो आणि जो गॅस गरजेनुसार पुरवला जाऊ शकतो तो साठवणुकीमुळे तुटवड्याच्या रूपात समोर येतो. सध्याच्या घडीला भारताकडे असलेल्या एकूण साठ्याचा विचार केला तर तेल कंपन्यांकडे आणि पाईपलाईन मध्ये असलेला गॅस साधारणपणे 25 ते 30 दिवस पुरेल इतकाच आहे. सरकारने आपत्कालीन परिस्थितीसाठी जे भूमिगत साठे विशाखापट्टणम आणि मंगळुरू सारख्या ठिकाणी तयार केलेत ते केवळ 2 ते 3 दिवसांच्या इमर्जन्सी सुरक्षेसाठी आहेत. याचाच अर्थ असा की जर महिनाभर आयात पूर्णपणे ठप्प झाली तर भारतासमोर मोठं ऊर्जा संकट उभं राहू शकतं. त्यामुळे भारतात लॉकडाऊन सारखी परिस्थिती ओढवू शकते. त्यानंतर दुसरं महत्वाचं संकट म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. म्हणजे भारतासमोर हे आव्हान उभं राहण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपलं परकीय देशांवर अवलंबून असणं. भारत आपल्या गरजेच्या जवळपास 88% क्रूड ऑइल आयात करतो. रशिया युक्रेन युद्ध असो किंवा आता सुरू असलेलं इराण इस्रायल, या प्रत्येक ठिणगीचा परिणाम थेट भारताच्या खिशावर होतो. इराण आणि अमेरिकेतील तणावामुळे नुकत्याच जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 10% अधिक चढ उतार पाहायला मिळाले आहेत. जेव्हा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सारखे महत्वाचे समुद्री मार्ग युद्धामुळे धोक्यात येतात तेव्हा भारताचा पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण होते. हे केवळ युद्धापुरतं मर्यादित नाही तर यात आपला रुपया देखील घसरू लागतो. आपण तेल डॉलरमध्ये खरेदी करतो आणि रुपया कमकुवत झाला की तेच तेल आपल्याला महाग पडतं. त्यामुळे भारतात महागाईची झळ बसू लागते. आकडेवारीनुसार भारताकडे सध्या सुमारे 64% क्रूड ऑइल आहे. यात जवळपास 3.37 दशलक्ष मेट्रिक टन इतकं कच्चं तेल आहे. जर फक्त या साठ्यावर अवलंबून राहायचं ठरवलं तर हे तेल भारताला साधारण 9 ते 10 दिवसच पुरू शकतं. मात्र हे केवळ बफर स्टॉक आहे. या व्यतिरिक्त भारतातील तेल कंपन्यांकडे असलेला साठा
आणि पाईपलाईनमध्ये असलेलं तेल मिळून भारत साधारणपणे 50 दिवस आपला कारभार सुरळीत चालवू शकतो. सरकारकडून नुकतंच सांगण्यात आलंय की आपल्याकडे कच्च्या तेलाचा 25 दिवसांचा आणि तयार पेट्रोल डिझेलचा 25 दिवसांचा असा एकूण 50 दिवसांचा पुरेसा साठा सध्या उपलब्ध आहे. त्यामुळं उद्या तेल येणं बंद जरी झालं तरी देश थांबणार नाही. पण 50 दिवसानंतरची परिस्थिती मात्र अगदी लॉकडाऊन सारखीच असू शकते. त्यासोबत या पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे वाहतूक व्यवस्था देखील ठप्प होऊ शकते आणि यामुळेच सगळीच अर्थव्यवस्था हळूहळू कोसळू शकते. भारतातील 70% जास्त अधिक माल वाहतूक ट्रकद्वारे होते. जे डिझेलवर चालतात. डिझेल महागलं की मालवाहतुकीचे दर वाढतात आणि त्याचा थेट परिणाम पालेभाज्या, दूध, धान्य आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंवर होतो. म्हणजेच इंधन महागलं की तुमचं ताट महाग होतं. हेच सामान्य नागरिकांसाठी दुहेरी संकट असतं. एकीकडे ऑफिसला जाण्यासाठी स्वतःच्या गाडीचं पेट्रोल परवडत नाही आणि दुसरीकडे सार्वजनिक वाहतुकीची तिकीटं वाढतात. जर पुरवठा खरोखरच विस्कळीत झाला तर पेट्रोल पंपावर लांबच्या लांब रांगा लागतील आणि इंधन ठराविक प्रमाणातच मिळेल अशी परिस्थिती ओढवू शकते. यामुळे केवळ प्रवास थांबत नाही तर शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर, सिंचनाचे पंप आणि उद्योगांमधील जनरेटर्सही शांत होतील, ज्यामुळे बेरोजगारी आणि आर्थिक मंदीचं सावट येऊ शकतं. त्यानंतर तिसरं आणि सगळ्यात दुर्लक्षित असलेलं कारण म्हणजे बिल गेट्सचं जिओ सोलार इंजिनिअरिंग. म्हणजे हे दुर्लक्षित म्हणायचं एकच कारण की जेव्हा जगभरात WHO कोविड-19ची महामारी डिक्लेअर केली होती तर त्या महामारीला देखील भारताने असंच हलक्यात घेतलं होतं. पण त्याच कोरोनाने नंतर भारतात काय धुमाकूळ घातलाय आपण पाहिलंच आहे. अगदी तशाच प्रमाणे बिल गेट्स हे त्यांच्या जिओ सोलार इंजिनिअरिंग हा प्रकल्प भारतात राबवत आहेत. बिल गेट्स यांनी ज्या स्कोपॅक्स सारख्या प्रकल्पांना पाठबळ दिले त्याचा मुख्य उद्देश पृथ्वीच्या वाढत्या तापमानाला वेसण घालणं आहे. या प्रकल्पांतर्गत वातावरणाच्या वरच्या थरात कॅल्शियम कार्बोनेट सारख्या धुलीकणांची फवारणी केली जाईल, जी सूर्याची प्रखर किरणं पुन्हा अंतराळात परावर्तित करतील. सोप्या भाषेत सांगायचं तर पृथ्वीभोवती एक कृत्रिम संरक्षक कवच किंवा छत्री तयार करण्याचा हा प्रयत्न आहे, जेणेकरून ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारा विनाश थांबवता येईल. मात्र निसर्गाच्या मूळ चक्रात अशा प्रकारे हस्तक्षेप करण्याचे परिणाम अत्यंत धोकादायक असू शकतात आणि तिथूनच भारतात लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. भारताची सगळी अर्थव्यवस्था आणि जनजीवन हे प्रामुख्यानं मान्सूनवर अवलंबून आहे. जर जिओ इंजिनिअरिंगच्या प्रयोगामुळे वातावरणातील हवेच्या दाबाचे पट्टे बदलले तर त्याचा थेट फटका भारताच्या पावसाळी चक्राला बसू शकतो. शास्त्रज्ञांच्या मते जर सूर्याची उष्णता कृत्रिमरित्या रोखली गेली तर समुद्राच्या पाण्याचं बाष्पीभवन कमी होईल आणि परिणामी पाऊस अत्यंत कमी किंवा अवेळी पडू लागेल. जर सलग 2-3 वर्ष भारतात पावसाने ओढ दिली तर देशात अन्नाचा भीषण तुटवडा निर्माण होईल. अशावेळी धान्याची साठेबाजी रोखण्यासाठी, रेशनिंग व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि मर्यादित संस्थानांचं वाटप करण्यासाठी सरकारला नाईलाजानं माणसांच्या गरजांवर कडक निर्बंध घालावे लागतील, ज्याला आपण रिसोर्स लॉकडाऊन म्हणू शकतो. याशिवाय जिओ इंजिनिअरिंगमुळे अचानक हवामानात टोकाचे बदल घडू शकतात. भीषण उष्णतेची लाट किंवा चक्रीवादळामुळे वीज पुरवठा आणि वाहतुकीची साधनं ठप्प होऊ शकतात. जेव्हा पायाभूत सुविधांवर असा ताण येतो तेव्हा प्रशासनाला परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी लोकांना घराबाहेर पडण्यापासून रोखावं लागतं. बिल गेट्स यांचा हा प्रकल्प जरी पर्यावरणाच्या रक्षणासाठी असला तरी दक्षिण आशियातील देशांसाठी तो क्लायमेट रिस्क वाढवणारा ठरू शकतो. जर या प्रयोगामुळं पर्यावरणाचं संतुलन बिघडलं तर केवळ आरोग्यासाठीच नाही तर जगण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गरजा पूर्ण करण्यासाठी देशाला पुन्हा एकदा कडक नियमावली आणि लॉकडाऊनच्या छायाखाली जावं लागू शकतं. त्याचबरोबर या लॉकडाऊन बाबतीत बोलायचं झालं तर शेजारच्या गरीब देशातून देखील या लॉकडाऊनच्या बातम्या येताना दिसत आहेत. सध्याच्या घडीला पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किमतीत 200% वाढ झाली असून तिथली परिस्थिती लॉकडाऊन सारखीच निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानातील या परिस्थितीमुळे वर्क फ्रॉम होम डिक्लेअर करून तिथल्या सरकारने अर्थव्यवस्थेचा रोख स्वतःकडे खेचून धरलाय. सेम अशीच पॅन्डेमिक परिस्थिती जगामध्ये कोविड महामारीच्या वेळेस सुद्धा झाली होती. त्यामुळे मोदी यांना भारतात लॉकडाऊन जाहीर करावा लागला होता. त्यात सध्या सुरू असलेल्या युद्धाची वाटचाल ही तिसऱ्या महायुद्धाकडे वेगाने जाताना दिसते. त्यामुळे भारतात देखील लॉकडाऊन लागेल का अशी शक्यता निर्माण होते. बाकी मंडळी, तुम्हाला या लॉकडाऊन होण्याबाबत काय वाटतंय की भारतात आणीबाणी लागू होईल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.